नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीच्या आनंदी या पाठ्यपुस्तकातील पाठ 7वा आसू आणि हसू चे स्पष्टीकरण व प्रश्नोत्तर पाहणार आहोत. आसू म्हणजे अश्रू, हसू म्हणजे आनंद. मुलांनो, आपल्या डोळ्यात आसू कधी येतात, अश्रू कधी येतात? जेव्हा आपल्याला वाईट वाटतं, दुःख होतं, पश्चाताप होतो तेव्हा. आणि हसू कधी येतं आपल्या चेहऱ्यावर? जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल आनंद वाटतो किंवा आपण काहीतरी केलं आहे त्याचा आनंद आपल्याला वाटतो, तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती हसू येतं. म्हणूनच आपल्या पाठाचं नाव आहे आसू आणि हसू. म्हणजे कशाचा तरी पश्चाताप आणि काहीतरी चूक होण्यापासून वाचलो म्हणून हसू चेहऱ्यावर येत आहे. पहाटेची वेळ होती. थंडगार वारा वाहत होता. गजर ऐकून अजय जागा झाला. तोंड धुवून अभ्यासाला बसला. मन लावून अभ्यास चाललेला होता. आईने अजयला दुधाचा कप आणून दिला. दूध पिऊन अजयचा अभ्यास परत सुरू झाला. 8 वाजता सर्व पुस्तके आवरून ठेवून अजय उठला व आईला म्हणाला, "आई ग, जरा बागेत फिरून येतो." आई म्हणाली, "थांब रे, हा लाडू खाऊन मग जा." लाडू खात खात अजय बागेत गेला. बागेत जाताना त्याने खिशात गलोल टाकली. मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला इथे अजय दिसतो आहे आणि त्याच्या हातात आहे ही गलोल. गलोल म्हणजे एका लाकडाला काहीतरी रबरी बांधलेला आहे आणि त्याने त्याच्या साह्याने तो दगड धरून कशावरही नेम धरू शकतो. आणि या चित्रात आपल्याला दिसत आहे एक छोटासा पक्षी. हिरव्यागार झाडावर बसलेला हा एक छोटासा पक्षी. मुलांनो, या परिच्छेदात आपण पाहिलं की सकाळची वेळ होती. अजय अभ्यास करत होता. त्याच्या आईने प्रेमाने त्याला दूध आणून दिलं. अजयने दूध पिलं. अभ्यास करत होता आणि परत जेव्हा तो आईला म्हणाला, की "मी जरा बागेत फिरून येतो." आईने परत त्याला खाण्यासाठी लाडू दिला आणि हा आईने प्रेमाने दिलेला लाडू खात-खात अजय बागेत गेला. पण बागेत जाताना त्याने खिशात एक गलोल टाकली. म्हणजे त्याला काहीतरी विनाकारण आपलं मनोरंजन करायचं होतं, टाईमपास करायचा होता आणि म्हणून तो आता बागेत आला होता. त्याचा सकाळचा अभ्यास करून झालेला होता. बागेत सगळीकडे सुंदर फुले फुलली होती. झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट चालला होता. अजयला काही पक्षी आकाशात उडताना दिसले. त्यांना बघून अजयला आपल्या गलोलीचा उपयोग करावासा वाटला. मुलांनो, अजयने जी खिशामध्ये येता येता गलोल टाकली होती, आता त्या पक्ष्यांना उडताना पाहून त्याला त्या गलोलीचा उपयोग करावासा वाटला. म्हणजे त्या गलोलीने त्या पक्ष्यांवरती त्याला नेम धरावासा वाटला. आणि त्यातच एका सुंदर पक्षाकडे अजयचे लक्ष गेले. चिमणी एवढा लहानसा पक्षी चिवचिवत होता. चिवचिवत होता म्हणजे पक्ष्यांचा आवाज जो येतो त्याला चिवचिवणे, किलबिलाट असे म्हणतात. त्याची चोच पिवळ्या रंगाची होती व पंख निळ्या रंगाचे होते. त्या पक्षाकडे पाहताच अजयने खिशातून गलोल काढली व त्यावर नेम धरला. नेम म्हणजे निशाणा. तर अजयने जी खिशात गलोल टाकून आणली होती, त्या गलोलीच्या साह्याने त्याला एक सुंदर पक्षी दिसला होता. त्या पक्षावरती त्याने त्या नेम धरला. हा सुंदर पक्षी निळ्या रंगाचा होता. त्याची चोच पिवळ्या रंगाची होती आणि हा चिवचिवणारा लहानसा पक्षी चिमणी एवढा होता. अजयने त्यावर नेम धरला. अजय दगड सोडणार तोच त्याच्या पायाला एक मुंगी चावली. अजयने जवळपास त्या पक्ष्यावरती निशाणा साधलाच होता, पण तेवढ्यात त्याच्या पायाला एक मुंगी चावली. अजयने पाय झटकले व तो बाजूला झाला. पुन्हा तो त्या पक्षाला शोधू लागला. अजयचा नेम चुकला आणि तिथून तो पक्षी उडून गेला. पण अजय पुन्हा त्या सुंदर पक्षाला शोधू लागला. त्या पक्षाला शोधत असताना त्याला सुंदर दृश्य दिसले. तो पक्षी पानांच्या आड असलेल्या घरट्यातील पिलांना भरवत होता. ती त्या पिलांची आई होती. अजयला तिच्या पिलांना पाहावेसे वाटले म्हणून तो एका फांदीवर चढून बघू लागला. मुलांनो, बघा, या चित्रामध्ये अजयने ज्या पक्षावरती नेम धरला होता त्या पक्षाची पिल्ले आपल्याला दिसत आहेत. अजयने त्याच्या हातातील गलोल खाली फेकून दिलेली आहे आणि आश्चर्याने तो त्या झाडावरील पिलांकडे बघत आहे. झाडावरती हे एक छोटंसं घरटं आहे आणि त्यात त्या पक्षाची चिवचिवणारी पिल्लं आहेत. तर अजयला घरट्यात सुंदर दृश्य दिसले की तो पक्षी आपल्या घरट्यातील पिल्लांना भरवत होता आणि ती त्या पिल्लांची आई होती, ज्यावरती अजय नेम धरून तिला गलोलीने मारणार होता. त्या घरट्यात 3 पिल्ले होती.
आपल्या चोचीचा आ वासून आई आपल्याला चोचीत दाणा कधी टाकते त्याची वाट पाहत होती आणि त्यांची आई त्यांना आळीपाळीने भरवत होती. अजयला मघाशी त्याच्या आईने लाडू भरवलेला आठवला. मी आत्ता आपण पाहिलं होतं ना, की अजय जेव्हा बागेत फिरून येतो असं म्हणाला, तेव्हा आईने त्याला हातात लाडू दिला होता आणि म्हणाली होती, की "लाडू खा आणि मग बाहेर जा." अजयला वाईट वाटले. आज माझ्या हातून या चिमण्या पिलांची म्हणजे लहान पिलांची, छोट्या-छोट्या पिलांची आई मारली जाणार होती. त्यामुळे हे चिमणे जीव पोरके झाले असते. पोरके म्हणजे अनाथ. कदाचित भुकेने मेलेही असते. कारण ते अगदी छोटे-छोटे होते. ते पोट भरण्यासाठी त्यांच्या त्या आईवर अवलंबून होते. तर कदाचित भुकेने मेलेही असते. या विचाराने अजय दुःखी झाला. त्याने हातातील गलोल दूर फेकून दिली. बघा मुलांनो, अजयच्या डोळ्यात आसू आणि हसू. आसू म्हणजे त्याला पश्चाताप झाला. त्याला दुःख झाले, की माझ्या हाताने या पिल्लांची आई मारली गेली असती. पण त्याला परत आनंद झाला, की माझ्या हातून ही चूक झाली नाही. तात्पर्य, चुकूनही वाईट काम आपल्या हातून झाले असते, याचा पश्चाताप वाटणे म्हणजेच माणुसकी आणि आपुलकी होय. तर असा छोटासा सुंदरसा पाठ आपण पाहिला. या पाठामध्ये आहे अजय, त्याची प्रेमळ आई, जी त्याला दूध देते सकाळी उठून, जी त्याला बागेत जाताना म्हणते, की "आधी लाडू खा आणि मग जा." आणि अजय जेव्हा बागेत आला, तेव्हा त्याला दिसली ही पक्ष्यांच्या पिल्लांची आई. हा सुंदरसा छोटासा पक्षी जो निळ्या रंगाचा आहे आणि त्याची चोच पिवळ्या रंगाची आहे. आणि या पक्ष्याची छोटी-छोटी 3 पिल्ले जी घरट्यामध्ये आहे आणि हा पक्षी त्या 3 पिल्लांना आपल्या चोचीने दाना भरवत होता. असे हे सुंदर असे दृश्य आणि अजयच्या हातून जी वाईट गोष्ट घडणार होती, या पिल्लांची आई मारल्या जाणार होती. तर अजय यातून वाचला होता आणि त्याला पश्चातापही झाला होता.